देखिए आरपीएल की धुन लोणेरे सुपरस्टार माणगांव के सभी मेहमान यहां से प्रस्थान कर रहे हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, देखिए ओंकार की जो स्ट्रेंथ है ना वहीं पे गेंदबाजी हो रही है। हॅलो, और वहां पर फील्ड सजाई जा चुकी है। एक विशेष सूचना आहे, महिंद्रा कंपनीची गाडी आहे 7716। ही गाडी फोर व्हीलर तिथे बघा अडथळा निर्माण झालाय, ज्या कोणाची असेल त्यांनी तिथे तात्काळ पोहोचायचं आहे। 7716 हो टू कमेंट्री बॉक्स। लेकिन यहां पर पिक किया इस गेंद को, स्लॉट के जरिए खेला, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। थोड़ी सी हल्की सी खुशी सचिन तेंदुलकर के चेहरे के ऊपर, तो स्कोर कार्ड ने ली राहत की सांस। टोटल पहुंचता हुआ 12 पर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए आरपीएल की धुन की मैं बात कर रहा था, और आरपीएल की वजह से रायगढ़ के कोने में जो पोलादपुर है उनका जो जय भवानी स्पोर्ट्स क्लब है साखर, संदीप दादा कदम क्रिकेटर होने के बावजूद भी जिन्हें नौकरी सम्राट कहा जाता है, उनके गांव में एक बड़ी ट्रॉफी होने वाली है आने वाले 11 और 12 मार्च को 16 व्यावसायिक टीमों के लिए, जिसकी पहली इनामी राशि होगी 2 लाख और दूसरी इनामी राशि होगी 1 लाख। आरपीएल की धूम, और आरपीएल की धूम मची हुई है और धूम मचेगी आने वाले दिनों में। कई ऑर्गेनाइजर्स कई बड़ी प्रतियोगिता आपके सामने लेकर आएंगे। ये बल्ले का ऊपरी किनारा, शॉर्ट फाइनल को बीट किया है गेंद ने, क्या गेंद होगी फाइनल बाउंड्री के बाहर, और ओंकार पाटिल ने आखिरी क्षणों में ये 2 स्कोरिंग शॉट लगाए, उस वजह से टोटल बना 16 रन। 16 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। दीपक पाटिल, ये आरपीएल कई घरों में देखी जा रही है 24 लाइव इवेंट्स के जरिए, लेकिन अभी अभी मुझे पता चला है कि कॉर्पोरेट ऑफिस को आज छुट्टी रहती है संडे होने के बावजूद भी। लेकिन नवी मुंबई बेलापुर में आज छुट्टी होने के बावजूद भी जो अरुण बोरड सीए का एक फॉर्म है, वहां पर सभी कर्मचारी इकट्ठा हुए हैं। बड़ी स्क्रीन लगाई जा चुकी है और आरपीएल का मजा ले रहे हैं सीए यानी कि चार्टर्ड अकाउंटेंट अरुण बोरड और जीएसटी एडवाइजर गणेश महाजन और रवि सर, ये त्रिमूर्ति बड़ी स्क्रीन लगाकर संडे की छुट्टी होने के बावजूद भी इस आरपीएल का मजा ले रहे हैं। 16 पे 0 अच्छी शुरुआत सोनाई तळेगांव की। सोनाई तळेगांव भी जानती है, उनके पास संकेत पाटिल के 2 ओवर है जो घुमाव प्राप्त किया है। ऐसा लग रहा था कि किसी भी स्पिन गेंदबाज को मदद नहीं मिलेगी, लेकिन यह पिच संकेत के लिए मददगार साबित हुई। वहीं दूसरी तरफ देखिए छोटे रुद्र भी यहां पर आ चुके हैं, जिनकी फ्रेंचाइजी में हमारे गांव की टीम खेलती थी। रुद्र देशपांडे और जय चौधरी कलम्बोली के, और रुद्र 11 के ताकतवर पैकर किरण देशपांडे भी यहां पर आ चुके हैं। उनसे भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर आए और इस मैच का मजा ले। लेकिन फिलहाल 16 पे 0 एक अच्छी शुरुआत सोनाई तळेगांव। ये लड़ाई है अस्तित्व की, ये लड़ाई है भंगारपाड़ा के फ्रेंचाइजी सतीश कटेकर, समीर कटेकर और महेश पाटिल तोंडरे के अस्तित्व की। ये लड़ाई है सिद्धेश वास्कर के अस्तित्व की। ये लड़ाई है कप्तान ओंकार पाटिल के अस्तित्व की। तो ये लड़ाई है सचिन तेंदुलकर के अस्तित्व की। सिद्धेश वास्कर मैडन ओवर जिन्होंने श्रृंखला में किया था, लेकिन सीधे बल्ले से खेला, सर्कल को दे भेजा। ओंकार पाटिल खारगर अपने पुराने अंदाज में वापस आते हुए सोनाई तळेगांव के लिए टोटल पहुंचता हुआ 20 रन। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 ओवर में 70 ढूंढना चाहेंगे ओंकार पाटिल, कम से कम 70। स्टाइलिश खिलाड़ी। वहीं दूसरी तरफ जो अफजल सिंधी परेशान कर रहा था बल्लेबाजों को, उसके खिलाफ एक बाउंड्री और एक छक्का आते ही लगाया था सिद्धेश वास्कर ने भोपाल में। और यह सिद्धेश वास्कर को आसमान दिखाया। ओंकार पाटिल मुरबी ने जिस तरह पहला ओवर खेला था, उसी प्रकार इस दूसरे ओवर में किस्सा दोहराते हुए बाएं हाथ के बल्लेबाज ओंकार पाटिल खारगर। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 26। नो लॉस। ये नो लॉस वाली जो स्थिति है ना, वो परेशान कर सकती है टीम ओम साई मुद्रा भंगारपाड़ा को। विकेट निकालना होगा, किसी एक ओंकार को
दीपक पाटिल सर वापस पवेलियन भेजना होगा वरना रनों का अंबार खड़ा हो सकता है। अनुराग माली, ओंकार ने वावे करके एक ऐसे गेंदबाज को अपनी टीम में जगह दी और उन्होंने अपना नाम रोशन किया इस रायगढ़ प्रीमियर लीग में। देखिए मंगेश जी वाकड़ीकर और प्रवीण ठाकुर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता चर्चा करते हुए यहां पर स्लॉग स्वीप के जरिए एक और छक्का। क्या यह सपना था इस प्रतियोगिता में कि सिद्धेश श्रीवास्तव ने मेडन ओवर किया था? क्या यह सपना है? और वो सच था, क्योंकि यहां पर बहुत ज्यादा रन लुटाए जा रहे हैं ओंकार पाटिल द्वारा सिद्धेश श्रीवास्तव की गेंदबाजी के ऊपर। देखिए क्या खींचा ऑफ साइड की गेंद को ऑन साइड के ऊपर, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, ओंकार पाटिल ने अपने स्टेटमेंट में कहा जब रोशन ने उनसे पूछा कि किस तरह की तैयारी, किस तरह का सपना आपने देखा है, तो उन्होंने कहा कि हम हर एक टीम का सपना होता है चैंपियन बनना और हम चैंपियन बनने के लिए ही आए हैं और ऐसी मिसफील्ड होगी तो उनके चैंपियन बनने की और ज्यादा मदद होगी। ऋषि ठोमरे कुड़ावी के खिलाड़ी ऋषि ठोमरे द्वारा ये मिसफील्ड हुई, लेकिन ऐसी मिसफील्ड, रन तो बन चुके हैं 36। दूसरे ही ओवर में 36 रन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी अभी भी क्रीज पर मौजूद है। ऐसे में परेशानियां हैं सिद्धेश श्रीवास्तव एंड कंपनी के लिए। फिर से एक बार लपटने की कोशिश की थी, लेकिन ये डॉट गेंद डाली, राहत की सांस। 36 पर आता हुआ टोटल। इस ओवर के अभी भी एक गेंद शेष। आपने दुनिया में कई स्कोरर देखे होंगे दीपक पाटिल सर, लेकिन दोपहर का खाना भी समय पे खाना और मैच की भी स्कोरिंग करना, यह एक अलग कला है। सुदर्शन का प्रदर्शन आपके नजरिए से नहीं, सभी के नजरिए से अच्छा है, लेकिन जिस ओंकार पाटिल मुरबी से उम्मीद थी उस उम्मीद को पूरा किया। ओंकार पाटिल जो खारघर प्रीमियर लीग हुई थी वहां पर बाइकर मैन बने, उन्हीं ने सचिन दांडेल के चेहरे पर साफ खुशियां झलक रही है, क्योंकि उनकी टीम के टोटल रन बन चुके हैं 42-21 के औसत से। ओंकार के लिए 500 का इनाम। दिनेश पाटिल ग्राम पंचायत सदस्य उपसरपंच, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कर्नाळ रोशन पाटील यांना या भागातली नेत्यांची सदस्यांची नावं परफेक्ट माहिती आहेत। खरं तर ते सुद्धा एक राजकीय कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक राजकीय सभांना त्यांचं निवेदन असतं। प्रवीण सर व्यासपीठावरती खरं तर आमचे सारसनचे मित्र अवधूत भगत हे देखील उपस्थित झालेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाण्याची व्यवस्था देखील झालेली आहे। एक आयोजक आणि चांगले क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, त्यांचंही आपण इथे स्वागत करूया। 42 रन और यहां से आसानी के साथ 10 के औसत से भी अगर ये टीम खेले तो 70 का सपना देख सकती है, और ये विदाउट लॉस है। परेशानियां तो हैं टीम सिद्धेश श्रीवास्तव की ओम साई मुद्रा भंगारपाड़ा को, लेकिन यहां से भी अगर 3 ओवर अच्छे निकाले, 15-16 रन दिए गए तो वापसी मैच में हो सकती है। ऐसा नहीं है 60 रनों तक अगर यहां से रोकने का सपना देखती है, रन बॉल अगर रन देती है ओम साई मुद्रा भंगारपाड़ा की गेंदबाजी, क्योंकि अगर कहीं 80 प्लस हुआ तो यह बहुत सिर के ऊपर पानी चला जाएगा। ओंकार पाटिल, ये देखिए ये बल्लेबाज मानो सुबह का नाश्ता जो करके आए ना वो पावरफुल था। संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, ऐसा लग रहा है मुझे। 48 पर पहुंचता हुआ टोटल। पूरी टीम को इकट्ठा कर प्रैक्टिस सेशन चलाया गया था इस टीम का सचिन दांडेल द्वारा। वीर मराठा सोए का भी रोशन पाटिल जो टीम मैनेजर है, और कोरलवाड़ी में उनका प्रैक्टिस सेशन चलाया गया था 3 दिन।
तारा गांव से 3 किलोमीटर जंगल में आगे 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये 48 पर राहत की सांस ली गेंदबाज ऋषि ठोमरे कुड़ावे, इन्होंने विकेट दिलाई। ओंकार पाटिल शॉर्ट फाइन लेग को चीरते हुए हुए आउट। तो मैच की तरफ हम चलेंगे। प्रथमेश कोहली नेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं, इनसे भी काफी उम्मीद होगी। एक प्लेटफॉर्म तो सेट किया है ओंकार पाटिल खारगर और मुरबी, इन दोनों ने दाएं और बाएं बल्लेबाजों ने, लेकिन अभी भी बाएं हाथ के ओंकार पाटिल नॉन स्ट्राइकर एंड पर मौजूद। प्रथमेश कोहली आपने आखिरी क्षण में अपने शॉट को चेक किया, 1 रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा पूरा होता हुआ और जरा जोरदार तालियों के साथ ओवर तीसरा पूरा भी नहीं हुआ और 50 रन आ चुके हैं सोनाई तड़ेगांव के। तालियों की गूंज के साथ स्वागत किया जाए। बेस्ट फील्डर को साइकिल प्रदान की जा चुकी है पवन टकले और क्लीन बॉल। देखिए ये मेन स्ट्राइकर शायद गेंदबाज मुझे नजर आ रहे हैं इस टीम के, इन्हें शुरुआत में एक ओवर करना चाहिए था। 50 पे 1 ओवर नंबर तीसरा प्रथमेश के पारी का अंत हो चुका है। अब देखना ये होगा नंबर 4 पर कौन सी टीम कौन सा बल्लेबाज उतारेगी। कुणाल तारेकर जिन्होंने आखिरी मोमेंट पर जो छक्का मारा था, हमने देखा जब सुपर 16 में ये टीम क्वालिफाई हुई, वही छक्का अपोजिशंस के लिए परेशानी का कारण बना था। प्रीतम टकले इन्होंने ये बाइसिकल दी है, क्योंकि कभी कभार होता है हर एक खिलाड़ी का नाम लेने के साथ साथ मेहमान आते हैं, कमेंटेटर भी कभी कभी कंफ्यूज होते रहता है, लेकिन एक नाम हम हमेशा भूलते नहीं और वो है मंगेश जी वाकड़ीकर। रायगढ़ क्रिकेट में जो भी बच्चा आज स्टार बनना चाहता है वो एक नाम नहीं भूलता, वो है मंगेश वाकड़ीकर। उनके आरपीएल कब आएगी, कब मैं बड़ा बनूंगा और कब मैं उनमें परफॉर्म कर पाऊंगा, ये सोच होती है। सुपर 8 का ये कड़क माहौल, सुपर 8 में क्वालिफाई होने के लिए सुपर 16 का ये कड़क माहौल। ये खराब गेंद 51 पे आता हुआ टोटल व्हाइट बॉल के जरिए ओवर नंबर तीसरे के अभी भी 2 गेंदें शेष। पारी की अभी भी 14 गेंदें शेष हैं। देखिए सोनाई तड़ेगांव के लिए शुभकामनाएं आ चुके हैं युवा उद्योजक रोहन पांडे, इनकी तरफ से 51 पे 2 टोटल आ चुका है। फुल टॉस किया, क्या यह फायदेमंद होगी फुल टॉस, लेकिन खराब शॉट खेल बैठे कुणाल तारेकर और इसी के साथ देखिए ढेर सारी शुभकामनाएं आ रही है मंगेश जी वाकड़ीकर और उनके आरपीएल को। श्राव्या एंटरप्राइजेस के प्रोपराइटर अक्षय साळुंके खोपोली, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा रही है। 51 पे 3, 17 की औसत,
3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 51 नए बल्लेबाज। तो एवन जोड़ी 3 बजे तक हमारे मेहमान आने वाले हैं, सुकेश जी ढाकी और नीलेश जी पाटिल, रायगढ़ प्रीमियर लीग जिना एंटरप्राइजेस वड़ौली और प्रतीक टकले, इनके द्वारा साइकिल दी जा चुकी है। प्रीतम टकले, देखिए ये जो साथी है ना हमारे, थोड़ा हंसी मजाक कर रहे हैं। देखिए रायगढ़ प्रीमियर लीग की कमेटी, कार्याध्यक्ष महेश जी कड़ू, विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर और उपाध्यक्ष तेजस जी मादरे। स्क्रीन पर हमें दिखाया जा रहा है तो थोड़ा हीरो बनना भी जरूरी है 24 लाइव इवेंट के जरिए। दीपक पाटिल तो है ही हैंडसम पर्सनालिटी, देखिए उनकी स्क्रीन पर नजर आ रही है, आवाज में भी उतना ही दम है। 51 यहां से कम 20 रन अगर ढूंढती है तो 70 का सपना देख सकती है। लेकिन वहीं दूसरी तरफ जो मैंने बात कही थी दीपक पाटिल सर, 3 ओवर भले ही आपके 2 ओवर में 42 जा चुके हों, लेकिन 17-18 रन अगर आप बाकी बचे 3 ओवर में देते हैं तो 60 के करीब रोक सकते हैं। और 60 के करीब आसानी के साथ सिद्धेश वास्कर, सूरज पाटिल जैसे बल्लेबाज इन रनों को पूरा कर सकते हैं। हाँ, वापसी, बाउंस बैक जिसे हम कहते हैं, जीवन में आपको बाउंस बैक करना आना चाहिए। टेनिस एल्बो के बाद भी बाउंस बैक किया सचिन तेंदुलकर ने, उन्होंने किया तो हम क्यों नहीं कर सकते। ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश ही नहीं की जा रही है, महज 1 ही रन। और इस 1 रन के साथ टोटल पहुंचता हुआ 52, 3 विकेट के नुकसान पर 8 गेंदे 28 रनों की एक शानदार पारी खारगर के ओंकार पाटिल द्वारा। वहीं आउट होने वाले खिलाड़ी थे ओंकार पाटिल मुरवी, जिन्होंने रन बनाए। 21 गेंदें खेली, 300 के स्ट्राइक रेट से उन्होंने इन रनों को बनाया। 7 गेंदें और 21 रन। सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही बढ़िया कलात्मक खेला ये शॉट पहद ने, और ये जरूरी भी था क्योंकि अगर शुरुआती टेम्पो आपके पास 42 का हो 2 ओवर में मैंडेटरी पावर प्ले के 21 के औसत से, तो आपको 70 का सपना तो देखना ही देखना है। लेकिन 70 प्लस जितने ज्यादा रन होंगे वो आपके लिए एक विनिंग परसेंटेज बढ़ाएगी। 56 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए सोनाई तड़ेगांव, फ्रेंचाइज सचिन जितांडेल और ओम साई बंगारपाड़ा फ्रेंचाइज सतीश जी कटेकर, समीर जी कटेकर और महेश पाटिल। त्रिमूर्ति ओम साई मुद्रा बंगारपाड़ा के लिए ब्रह्मा विष्णु महेश। गेंद दीजिए, गेंद सतीश पाटिल पोसरी के उपसरपंच, जिनकी तरफ से ओंकार को शुभकामनाएं आ चुकी है, अभिषेक पाटिल की भी। लेकिन गेंद दीजिए मंगेश वाकड़ीकर। देखिए सुबह 7 बजे वो ये ग्राउंड पर आए, मैं भी आया था, मुझसे भी मिले, और पहली बार रायगढ़ में ऐसा उन्होंने करके दिखाया। 8:10 पर पहली गेंद गिरी। ये कमिटमेंट होनी चाहिए क्रिकेट के प्रति। सलमान खान की मुझे एक लाइन याद आ रही है, लेकिन यहां पर फहद ने रन बनाए, आसमान दिखाया, गेंदबाज समाधान पाटिल को छक्का लगाया। एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, ये कहा था।
मैं रशीद जी से गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। रशीद जी, अवधूत भगत सरसन खालापुर यहाँ पर आ चुके हैं, जिन्होंने हमारी पानी की व्यवस्था की है। उनका भी हम स्वागत करेंगे। रोशन पाटिल ने उनका स्वागत किया था, लेकिन 62 रन। संदेश पाटिल जो 24 लाइव इवेंट्स के करीबी दोस्त है अवधूत भगत, अच्छी गेंद डाली गई थी यहाँ पर, लेकिन वापस तो आना ही होगा। टीम का टोटल 62 है। अभी भी 8 गेंदों का खेल, शीर्ष 8 गेंदों में 8 सिंगल भी निकालते हैं तो 70 बनेंगे। ये उस वजह से जो ओंकार पाटिल खारगर और ओंकार पाटिल मुरबी, इन्होंने जो शुरुआती 2 ओवर में आक्रमण किया, उस आक्रमण की वजह से पोजीशन अच्छी बन चुकी है टीम सोनाई तड़ेगांव की। देखिए, सोनाई तड़ेगांव के सपोर्ट में ढेर सारे लोग यहाँ पर आ चुके हैं। युवा उद्योजक रोहन मांडे हमेशा से इस टीम को सपोर्ट करते हुए नजर आ रहे हैं। सचिन तांडेल की सोनाई तड़ेगांव को तिरसठ पे 3। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल पहुंचता हुआ 64 पर। अंजूर के हमारी एवन जोड़ी सुकेश पाटिल और सुकेश डाकी और नीलेश पाटिल, मंगेश जी वाकड़ीकर और संतोष चौधरी के खास निमंत्रण पर 3 बजे यहां पर नजर आएगी सुकेश डाकी और नीलेश पाटिल एवन जोड़ी अंजूर। लेकिन फिलहाल 64 पे 3। अब आने वाली 6 गेंदें स्लॉक करनी होगी। 80 का सपना यहां से देखना जरूरी है, क्योंकि आखिरी ओवर है और अगर यहां पर 80 का सपना देख पाने में सफल साबित होती है, 29 पे खेल रहे हैं ओंकार पाटिल, अगर उनका अर्धशतक होता है तो 80 प्लस, क्योंकि 21 की दूरी है उनके अर्धशतक में। देखिए, गोरख रसाल यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। ढेर सारे दर्शक आज सुपर 16 के मैच देखने के लिए आ चुके हैं। सभी दर्शकों का फिर से एक बार हम स्वागत करेंगे। सोनाई तड़ेगांव की सपोर्ट और ओम साई मुद्रा भंगारपाड़ा के सपोर्ट में ज़्यादातर नज़र आ रहे लोग, और उसके बाद कई ऐसे मुकाबले हैं, क्योंकि उस्मान का मुकाबला तो हो चुका है। उनके फैन फॉलोअर्स जो है वो अच्छे क्रिकेट के लिए रुके हुए हैं, लेकिन सभी के फैन फॉलोअर्स अलग अलग है। किरण पवार के फैन फॉलोअर्स अलग है, सुशांत मोकल के फैन फॉलोअर्स अलग है, उस्मान के फैन फॉलोअर्स अलग है। हर किसी की हर खिलाड़ी के बारे में राय अलग है। ये खिलाड़ियों के बीच तो दोस्ताना माहौल होता ही रहता है, क्योंकि व्यवसायिक क्रिकेट खेलते हैं, लेकिन जो उनके चाहने वाले होते हैं ना, वो हरदम ये बताने में रहते हैं कि मैं जिसे चाहता हूं वो किस एंगल से बड़ा है। 65 पे 3। स्ट्राइकर एंड पर 11 रन जिन्होंने बनाए 4 गेंदों में फहद। ये देखिए, व्हाइट बॉल का इशारा अंपायर बोराडे का, और इस व्हाइट बॉल के जरिए 66 पे आता हुआ टोटल। 5 गेंदों का खेल अभी भी शेष।
ये ऊपरी हिस्सा लगाए वाला गेंद पर एक रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन 67 पे आता हुआ टोटल इस ओवर की अभी भी। सड़सठ पे 3 हमारे गांव के जयदाद जी मदे प्लम्बर एसोसिएशन के प्रेसिडेंट, उनके द्वारा भी शुभकामनाएं आ चुकी है, लेकिन 67 पे 3 यहां पर रिवर्स दागने की कोशिश कामयाबी, क्योंकि सेट हो चुके हैं ओंकार पाटिल खारगर के, और जैसे ही कोई बल्लेबाज सेट हो तो उन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आती है। 4 रन डी थर्ड मैन बाउंड्री के बाहर 71 पे 3। कारपेट के सहारे ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। 72 पे आता हुआ टोटल सिंगल के साथ बढ़ता हुआ, लेकिन अभी भी इस ओवर की 2 गेंदों का खेल शेष है। 2 गेंदों का खेल शेष है। अगले मैच की तरफ हम चलेंगे, क्योंकि ये पहला इनिंग रिया 11 करजत बनाम वैष्णवी 11 कोलार, अंकुर सिंह बनाम रजत मुंडे, इन दोनों कप्तानों को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा इस ओवर के तुरंत बाद। ये वाइट बॉल देखिए, सिद्धेश श्रीवास्तव गुस्सा जताते हुए अपने गेंदबाज के ऊपर 73 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 3 विकेटें जा चुकी है। ओम साई मुद्रा भंगारवाड़ा, एक बड़े लक्ष्य का उन्हें पीछा करना होगा। यकीन मानिए यहां से गेंदबाज को छक्का खाने से भी बचना होगा, क्योंकि अंत में वो छक्का परेशान ना करे। 73 रन पहले से ही बन चुके हैं। अगर इन 2 गेंदों में एक आध छक्का आता है तो 80 के करीब जाएगी। कंपलसरी चेसिंग आज का नियम है, और हर ओवर में आपको 16 रन बनाने होंगे। फिर ये देखिए, अगर आप फील्डिंग, गेंदबाज ने अपने काम को अंजाम दिया था, और वहां पर गेंद मैदान के अंदर डालते हुए किरण देशपांडे, रुद्र 11 के फ्रेंचाइजी, क्योंकि वो यहां पर आए हैं इसलिए हैं। रायगढ़ प्रीमियर लीग में जिन जिन खिलाड़ियों ने अच्छा काम किया है, उनके द्वारा उनकी टीम ओपन में उतारी जाए। ये क्रेज है रायगढ़ प्रीमियर लीग की। 77 पर आता हुआ टोटल ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 78 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। क्या ये होगा दूसरा पूरा? और ये दूसरा पूरा होता हुआ 79 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए अब 16 के औसत से कंपलसरी चेसिंग के तहत 80 रनों का पीछा करना पड़ेगा। तीसरा रन लेते वक्त रनआउट के तौर पर विकेट जा चुका है। सोनाई 11 तड़ेगांव, सचिन तांडेल के चेहरे पर थोड़ी सी खुशी है, लेकिन यह मुकाबला आसान नहीं है सोनाई तड़ेगांव के लिए भी। सिद्धेश श्रीवास्तव, सूरज पाटिल, प्रतीक सूरदे, सूर्या मस्कर, जिन्होंने पहले मैच में अच्छा परफॉर्म किया था। ये जो की फैक्टर है, ये अगर चले तो ये रन आसानी के साथ बन सकते हैं। 16 के औसत से 5 ओवर की समाप्ति के बाद 80, लेकिन इन 5 ओवर का हाँ 4 व्हीलर क्विड कार के जो पॉइंट्स हैं, जो टीमें टॉप 4 में पहुंचेगी उनके ही गिने जाएंगे, और जो बाइक्स हैं सुपर 8 में जो प्रवेश कर चुके हैं उनके भी पॉइंट्स गिने जाएंगे बाइक के लिए। और जिन्हें 4 व्हीलर मिलेगी उन्हें बाइक नहीं मिलेगी, बल्कि उनका जो निचला रनर अप है, यानी कि उनके नीचे क्रम का गेंदबाज हो या बल्लेबाज, उन्हें बेस्ट बॉलर या फिर बेस्ट बैट्समैन की किताब से नवाजा जाएगा।
16 की औसत थी। सूरज पाटिल जिन्होंने पहला ओवर किया। फिर से एक बार हम वो स्कोर कार्ड देखना चाहते हैं। 150 रन 4 मैच। किरण पवार टॉप ऑफ द टेबल। दूसरे नंबर का खिलाड़ी है जो इस श्रृंखला से बाहर हो चुका है। तीसरे नंबर और चौथे नंबर का खिलाड़ी इस श्रृंखला से बाहर हो चुका है। आदित्य 11 काशिद के खिलाड़ी अरमान शेख बने हुए हैं 82 रन। सुशांत मोगल भी बने हुए हैं। विशाल जितेकर का मैच अभी आना बाकी है। फिलहाल वो 76 रनों पर। निखिल पारवे जा चुके हैं। ऋषि नाइक 68 रन बना चुके हैं और ओंकार पाटिल अभी भी मौजूद है। और ऋषि नाइक आज का दिन ऋषि नाइक के लिए लकी रहा। आज के दिन उन्होंने इनिंग भी खेली और आज ही के दिन 2012 में दीपक पाटिल सर मैं आपको बताना चाहूंगा रायगढ़ ग्रामीण के सर्वश्रेष्ठ अवार्ड से उन्हें नवाजा जा चुका है। दिनेश पाटिल श्री शाहू वॉरियर्स 4 मैच में 9 विकेट्स। ये टीम सुपर 8 में पहुंच चुकी है। सूरज पुजारी समर्थ स्पोर्ट्स कंजाड़े ये टीम इस श्रृंखला से बाहर जा चुकी है। जयेश खैरकर चैंपियन स्पोर्ट्स महाड़ 8 विकेटें उनके द्वारा ली जा चुकी है। ये भी टीम इस श्रृंखला से बाहर जा चुकी है। ऋषि ठोमरे का फिलहाल मुकाबला शुरू है। 3 मैच में 8 विकेट। अनुराग माड़ी जिनका मुकाबला ये शुरू है। सोनाई 11 तड़ेगांव रसायनी 8 विकेटें हैं उनकी। नौमान पटेल ज्योति इंजीनियरिंग इस श्रृंखला से बाहर है। 8 विकेटें उन्होंने ली। कुणाल नाइक अनमोल किंग 7 विकेट वो भी इस श्रृंखला से बाहर हो चुके हैं। संदेश शेवाड़ी युवा प्रतिष्ठान के अभिषेक साटमकर 7 विकेटें हैं। मयूर वाघमारे जिन्होंने 7 विकेटें ली वो भी बाहर है। शिवांश 11 श्रीवर्धन के कुणाल कदम वो भी इस श्रृंखला से बाहर जा चुके हैं। तो वैष्णवी कोलाड और रिया 11 करजत अंकुर सिंह और बारक्या कांबळे माफी चाहूंगा बारक्या कांबळे इस टीम के कप्तान है। अंकुर सिंह आइकॉन रहे जिनके ऊपर 24,000 खर्चा किया गया। ओसी इंडिया कंपनी के पूरी मैनेजमेंट और विशाल जितेकर के अजीज दोस्त नाना पवार इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है आरपीएल को और विशाल जितेकर को। देखिए हर कोई चाहता है कि उनका जिस खिलाड़ी को वो चाहते हैं वो खिलाड़ी जीते। चलिए रोशन पाटिल अगला टर्न आपका है क्योंकि अगले मैच में कमेंट्री करते हुए नजर आएंगे दीपक पाटिल सर। हॅलो अनिल शेठ लक्ष्मण पाटील आणि अनिकेत पाटील मुरबी यांच्याकडून ओमकारच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या। रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय। खूप मोठं टार्गेट खरं तर ओमसाई मुद्रा भंगरपाडा टीमच्या अगेन्स्ट उभं केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना। सोनाई 11 तलेगाव टीमने 80 रनचं टार्गेट आहे। भरपूर मोठं टार्गेट आणि सुरुवातीलाच ब्लास्ट करावे लागतील। सुरुवातीला जिथे ब्लास्ट करणं फार गरजेचं राहील कारण टार्गेट प्रचंड मोठं आहे। 16.00च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आपण। हाँ शिवांश 11 श्रीवर्धन मैंने गलती से कहा था कि श्रृंखला से बाहर है लेकिन ऐसा नहीं है। शिवांश 11 श्रीवर्धन अभी भी इस श्रृंखला में बनी हुई है। उनका मुकाबला बाकी है। ऐसा होता है कभी कभी। वीरेंद्र गावड़ नाराज मत हुई है बल्कि आक्रामक हुई है और अगली जीत दर्ज कीजिए। हॅलो तर या दरम्यान पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष सन्माननीय नरेंद्र मोकल यांचं इथे शुभागमन। त्यांना ही विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आदरणीय नरेंद्रजी मोकल यांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावर आपलं स्वागत। पहिला लोवा फुल टॉस गुडघा टेकला होता खरं स्ट्रॉक स्वीप खेळायचा होता। यावेळेस बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। प्रतीक सुरते उर्फ बाळा महेश तांडेल तळेगाव सोनाई 11 तळेगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। भरपूर चांगला प्रतिसाद आज तमाम प्रेक्षकांचा देखील मिळाला। खूप मोठ्या संख्येने शुभेच्छांचा वर्षाव होतोय परंतु मॅच देखील खूप चांगली इम्पॉर्टंट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष नरेंद्र मोकल यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं स्वागत। पहिलं षटक खरं तर वर्सटाईल गोलंदाज
संकेत पाटील. गुडघ्याचा वेध खरं तर पुन्हा एकदा लाऊड ऑफिस झाली आहे. पंचांमध्ये दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न. खरं तर बॉल ज्या दिशेने पिचिंग झालं ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य निर्णय पंचांकडून. लेग स्टिक सोडणारा हा बॉल होता. गतवर्षी आपण पहिला बंटी पेंडारीच्या अगेन्स्ट खरं तर या गोलंदाजानं P1चं मेडन षटक हाताळलं होतं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती RPL सीझन 2 मध्ये खरं तर संकेत पाटीलच्या माध्यमातून. खूप चांगला एक वर्सटाईल गोलंदाज आणि तेवढा चांगला कलाकार. सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व संकेत पाटील. बॉलिंग मार्कमध्ये सन्माननीय काशीनाथजी पाटील माजी सरपंच, सन्माननीय शिवराम पाटील सदस्य यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. किशोर पाटील भगत यांचं आपण या ठिकाणी खरं तर खूप मोठे व्यक्तिमत्व भगत सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो आणि एका षटकानंतर आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. पहिलं षटक आणि तुम्ही पाहता या ठिकाणी चौकार आलाय. प्रतीक सुरते वाकीलवाडा संघाकडून खेळत असताना अनेक वेळा मोठमोठ्या इनिंग या खेळाडून साकारल्या. असा गुणवान खेळाडू दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय भंगारपाडा संघाची ही रन मशीन आहे सिद्धेश वास्कर. या 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी सिद्धेश आणि प्रतीकला बराच काळ खेळपट्टीत उभं राहावं लागेल आणि तेवढीच चांगली आक्रमक बॅटिंग देखील या खेळाडूला करावी लागेल. संकेत तयार. यावेळेस देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉल बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. त्यानंतर मात्र एक बाईकच्या स्वरूपात सिंगल रन मिळाली. अवांतरच्या स्वरूपात ही सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमला. सन्माननीय समीरजी तांडेल साहेबांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय समीरजी तांडेल साहेब यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं स्वागत. 1 रन्सच्या मधीनं धावा संख्येत वाढ. धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 5 धावा. ऑफिशियल पंच नीरज राणावत सर, संतोष चौधरी सर आणि त्याचबरोबर आमचे सिनियर पंच सुनील पाटील सर, दीपकजी बोराडे यांचं खरं तर खूप चांगलं कार्य चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आजच्या दिवसासाठी राहिलं आहे. त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. संकेत तयार. सिद्धेशसाठी हा बॉल खरं तर मोठा फटका खेळायचा होता परंतु व्हेरिएशन वर्सटाईल गोलंदाजी तुम्हाला पुन्हा एकदा इथे पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने तो बॉल डिलिव्हर करतोय बॅकअप द हँड डिलिव्हरी ऑफ ब्रेक पद्धतीने चेंडू तुम्ही पाहता मध्येच एखादा वेगवान गोलंदाज चेंडू फेकला जातोय. अशा विविधतेने नटलेली ही गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल लाऊड फील्ड. पंचांचा बोट अवकाशाकडे. खेळाडू बाद. मोठा धक्का बसतोय. ओमसाई भंगारपाडा मुद्रा टीमला या ठिकाणी सिद्धेश वास्कर बॅक टू द पॅव्हिलियन. तर प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस केला जाईल. एका बाजूला वैष्णवी 11 कोलाट रोहा टीमचा कॅप्टन बारक्या कांबळे आणि रिया 11 कर्जत टीमचा कॅप्टन रजत मुंडे आहेत. मी विनंती करतोय वडवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब अर्थातच सुप्रसिद्ध भगत त्यांना विनंती करतोय आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्याच्या शुभ हस्ते आपण फार मोठं व्यक्तिमत्व धवल कुलकर्णी असेल, अजिंक्य राणे असेल ज्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच वडवली कुडावे या ठिकाणी येत असतात. काशीनाथजी पाटील साहेब आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण टॉस संपन्न करतो या मॅचचा. तर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव अर्थातच काशीनाथजी पाटील साहेब वडवली त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस स्पिन केला जातोय. हेड इज द कॉल. हेड इट इज. तर टॉस जिंकलाय रजत रिया 11 कर्जत टीमनं. रजत काय निर्णय असेल? फिल्डिंग करायचं बरं. समोर अंकुर सिंगचा अटॅक आहे. वैष्णवी कोलाड अर्थातच बारक्या कांबळे कॅप्टन आहे. किती चॅलेंज आहे या संघाचं? चॅलेंज आहेत कारण सर्वच मॅच चॅलेंजिंग असतात आणि प्रयत्न असेल कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा. अजून काय टीममध्ये इम्प्रूव्हमेंट हवी आहे, सुधारणा हवी आहे जेणेकरून नॉकआउट राऊंडमधून आपल्याला पुढे जाता येईल? नक्कीच कारण बॅट्समननी चांगला काम करायला पाहिजे कारण बॉलर तर खूप चांगले करतात आणि मॅच जिंकायचा प्रयत्न आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बारक्या टॉस विरोधामध्ये गेलाय, बॅटिंग करायची आहे. खरं तर
अंकुर सिंग सुद्धा सुपर डुपर फॉर्ममध्ये बॅटिंगच्या मार्फत तू स्वतः बॅटिंग केले. किती धावा एक्सपेक्ट करतोय पहिल्यांदा 5 ओव्हरमध्ये? कमीत कमी 60 रन प्लस करू, कारण की बॉलरांना पण तेवढंच मेहनत आहे. कारण की मगाशी सकाळी बघितलं 50 रन चेस झाले नाही, पण नंतर 70-75 रन चेस करत होते. त्यामुळे थोडाफार बॉलरांची पण मेहनत आहे. बॅटिंगने स्कोअर जर का 60 प्लस केला तर बॉलरांना तेवढा स्कोअर राहतो. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील या मॅचमध्ये की हे फलंदाज जर चमकले तर या 60-65 धावा सहजतेने होऊ शकतील? असं काही नाही, कोणीही बॅटिंग करायला गेलं तर स्वतःचा 100% द्यावे. कारण की कोणी जाऊन जरी 1 6 मारला किंवा 2 6 मारला तरी 15 रन कसंही करून होतात. तर त्या मानाने आमचा स्कोअर वाढत राहील. जो बॅटिंगला जाईल त्याने फक्त आपला 100% द्यावा. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुला या मॅचसाठी. आणि यानंतरची मॅच असेल ती रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे विरुद्ध मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे. रजत मुंडेने टॉस जिंकला रिया 11 कर्जत टीमकडून आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही टीमला शुभेच्छा. अनुराग माळीचा हा बॉल खोदून काढलाय, उडवला बॉलला ऑन साइड मध्ये, लॉंग ऑन मध्ये फिल्डर झेल खाली आणि झेल पकडला गेला. अनुरागला मिळालं आणखीन एक यश. बिग विकेट सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अनुरागच्या माध्यमातून इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेमध्ये. लाजवाब झेल. या स्पर्धेमध्ये टॉप विकेट टेकर गोलंदाज म्हणून अनुरागची आता निवड होईल, कारण आतापर्यंत 10 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अनुराग माळीच्या या कामगिरीसाठी. टूट जाते हैं लेकिन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं. ओम साईराम. खूप चांगलं संगीत SDC सूरज यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकले, परंतु कौतुकास्पद कामगिरी. खरं तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक नवीन चेहरा आपल्याला मिळाला. पहिल्या वर्षी आपण पाहिला मुस्तकीम मुकादम, जो श्रीवर्धन संघ परिसरातला खेळाडू होता, ॲज अ बॉलर म्हणून या रायगड प्रीमियर लीग मध्ये मधून मात्र तो आपल्याला चमकताना पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या सीझन मध्ये आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये जो गोलंदाज होता जयेश खैरकर महाडचा, त्याने भरपूर इम्प्रेस केला. आणि तदनंतर मात्र एक युवा प्रतिभावंत टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये अनुराग माळीचं कौतुक व्हायला हवं. ऑन हॅट्रिक खरं तर हा गोलंदाज असेल. एक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आता या अगोदर राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये खरं तर ओमसाई मुद्रा भंगारपाडा संघाला कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे या संघाची धावांचा पाठलाग करण्याची, परंतु वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही काही केलं तर ते उपयोगी ठरणार नाहीये तुमच्या संघासाठी. इथे गरज आहे वेळेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. खरं तर चांगला खेळ आता विशाल कडून देखील अपेक्षा असेल, ती म्हणजे ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमला यावेळेस या क्षणाला भरपूर चांगला खेळ आतापर्यंत राहिला अनुराग माळी या खेळाडूचा. अप्रतिम गोलंदाजी तुम्ही पाहिली खरं तर मैदानाच्या आतमध्ये अनुराग माळीच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अनुराग माळी हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खोला टाकला बॉल, वेगवान चेंडू होता. अवांतच्या सुरुवाती रन ऍड होईल खरं तर धावफलकावरती. एकूण धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील, त्या म्हणजे 3 गडी बाद 11 धावा. अगदी शांत आणि संयमी सुरुवात ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ओमकार. खरं तर ओ फॅक्टर जे सुरुवातीला आले होते ओमकार पाटील मुरबी आणि ओमकार पाटील खारगर, या 2 खेळाडूंनी एक मोठी भागीदारी केली आणि तिथून मात्र एक मोठा धावसंख्या रचण्याचा प्रयत्न त्या टीमचा राहिला होता.
इथे आतली कडा घेतली, आणखीन एक विकेट, ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. खरं तर अनुराग माली या खेळाडूची एकूण 10 विकेट या खेळाडूच्या आता नावावरती होतील. 11 विकेट माफी असावी. सर्वात जास्त विकेट टेकर गोलंदाज, 11 विकेट आतापर्यंत अनुरागच्या नावावरती राहिल्यात. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. खेळाडू बाद झाला विशाल गायकवाड. बॅक टू द पॅव्हिलियन. आदळला. आता थोडीशी बॅकफुटला चालला हा संघ. ओमसाई मुद्रा भंगरपाडा, शुभम कोळी. खरं तर कोंबडभुजे गावचा हा खेळाडू आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मुंबई परिसरामध्ये जाऊन या खेळाडूने पटकावली ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये. असा हा गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला प्रतीक सुरते जो सलामीला आला होता. आता भलं मोठं टार्गेट. आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर 21.79 असं खरं तर रिक्वायर्ड रन रेट असेल या ठिकाणी ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमला. आता इथून जर का तुम्ही जास्त काल खेळपट्टीवरती सिंगल डबलकडे लक्ष दिलं तर तुमच्या संघाच्या वाट्याला पराभव असेल. तुम्हाला एका बाजूने आक्रमण करावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूंकडे. मैदानामध्ये उतरलेला पुन्हा एकदा शुभम कोळी आणि एका बाजूने तुम्ही पाहताय प्रतीक सुरते. अनुरागचं कौतुक व्हायला हवं. आतापर्यंत पहिला स्पेल या खरं तर इनिंगमधला हाताळतो आणि 5 धावा खर्च करत 3 बहुमूल्य विकेट या खेळाडूने आपल्या टीमला पटकावून दिलेले आहेत. सूरज पाटीलला बाद केलं. त्यानंतर आपण पाहिलं या खेळाडूने खरं तर सूर्या मस्करला बाद केला आणि त्यानंतर आपण पाहिला खरं तर विशाल गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद केलं. क्रॉस बॅटेड यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केलं. विशाल भोईर त्या ठिकाणी आहेत आणि बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. 4 धाब्यासाठी येतो हा चौकार. भरपूर चांगला खेळ आपण पाहिला. येणारे 3 षटकं असतील आणि विजयासाठी जवळजवळ 65 रनची गरज आहे. खरं तर 18 चेंडूमध्ये 65. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. जरी पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर ओमसाई मुद्रा भंगारपाडा हा संघ बॅकफुटला जरी गेला असला तरी या संघाला आता पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. आक्रमण हेच बचाव तंत्र या उक्तीप्रमाणे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. अनेक व्यावसायिक आपण पहिल्या स्पर्धा ज्या होत्या ओमसाई भंगारपाडा नावाने खेळणारे हे सर्व खेळाडू सध्याच्या घडीला देखील आपल्या टीममध्ये खेळत आहेत. सूरज पाटील असेल, प्रतीक सुरते असेल, स्वतः सिद्धेश भास्कर असेल, असे गुणवान खेळाडू या टीम स्क्वॉडमध्ये असताना एका बाजूने संकेत पाटील आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं अनुराग माळी यांची 2 निर्णायक षटकं अतिशय खरं तर चांगली राहिली. खरं तर तुम्ही आता फिल्डिंग करणाऱ्या सोना 11 तलेगाव टीमसाठी 3रं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी सेकंड स्पेलसाठी आलाय संकेत पाटील. 18 चेंडू आणि 65 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडकडे आलाय. सुपर 16च्या लढती आणि यानंतर आणखीन मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रजत मुंडे आणि दुसऱ्या बाजूला असेल कॅप्टन बारक्या कांबळे. या 2 संघनायकांमध्ये एक मोठी फाईट तुम्हाला खरं तर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. अगदी शेवटी जर तुम्ही गेला तर विशाल जितेकर आणि विश्वजित ठाकूर व्ही फॅक्टर शेवटच्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज जे संघ जिंकतील ते सुपर 8मध्ये प्रवेश करतील आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये. प्रतीक सुरतेच्या पॅटमधून उशिरा का होईना येतोय हा दर्जेदार षटकार. बॉल वरती मिळाल्या. खरं तर टीम स्क्वॉडचा आपण एकंदरीत विचार केला. ओमसाई मुद्रा भंगरपाडा बॅटिंग स्ट्रेंथ या टीमची चांगली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण जर का पाहिलं तर चांगली बॉलिंग अटॅक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या ठिकाणी सोना 11 तलेगाव टीमच्या माध्यमातून ओमकार पाटील कशा पद्धतीने या ठिकाणी बॉलरचा वापर करतो हे देखील महत्वाचं राहील. क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटने खेळलेत. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेमध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, खणखणीत चौकार. आयोजन आलं ग, हे लक्षात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 16 चेंडू आणि आता 55 रनची गरज आहे. वेट अँड वॉचचा खेळ मैदानामध्ये चाललाय.
खरं तर ज्या पद्धतीने तो बॉल डिलिव्हर करतोय, पूर्णपणे बॉलला रीड करतोय या ठिकाणी प्रतीक सुरते हा फलंदाज, आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन देखील तेवढंच चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. येणारे बॉल असेल 16 आणि विजयासाठी 55 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तिसरा चेंडू या षटकातला संकेत तयार. पुन्हा एकदा मोठा फटका, हवाई फायर, बॉल मात्र चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी आलाय हा षटकार. यो बॅट खरं तर आमचे जे प्रेक्षक असतील किंवा मान्यवर असतील, एर्टिगा कार आहे, मारुती एर्टिगा कार 9244 नंबर. थोडासा अडथळा निर्माण झालाय. ज्या कोणाची असेल त्याने प्लीज थोडी बाजूला घ्या, सहकार्य करा, कारण तिथे थोडासा व्यत्यय निर्माण झालाय. खास करून या स्पर्धेसाठी तमाम अचानक मित्रमंडळाच्या सर्व सदस्य शिरडोन ग्रामस्थांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी. मंगेशजी वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय, त्यामुळे प्लीज आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं, कोऑपरेट करायचं आहे. 3 लगातार मोठे फटके. कहाणी में ट्विस्ट. मी मगाशी म्हटलं प्रतीक सुरते हे बाळा नावाचा खेळाडू यावेळेस मात्र संघासाठी संघर्ष करतो. लिडिंग एज लागली, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. जर का हा झेल पकडला गेला असता तर मात्र इथे अडचणी निर्माण झाल्या असत्या ओमसाई बंगारपाडा संघाच्या वाट्याला. चांगला प्रयत्न राहिला. संकेत पाटीलचा सिंगल आली या बॉलवरती. पहिल्या 4 बॉलवरती आपण पाहिल्या तर जवळजवळ 17 धावा खर्च केल्या. त्यामुळे संकेत पाटील या गोलंदाजाने समीकरण जर का आपण पाहिले, येणारे 14 बॉल आणि विजयासाठी 48 रनची गरज आहे. शुभम कोळी कर्द संध्या या ठिकाणी हिरो बनण्याची, आपल्या संघासाठी नायक बनण्याची, कारण मधल्या फळीमध्ये येत मात्र चांगला खेळ या खेळाडूला आता करावा लागेल. शुभम कोळी कोंबडभोजेचा हा खेळाडू. संकेत तयार. यावेळेस देखील तुम्ही पाहता चांगला चेंडू डिलिव्हर केला, धीम्या गतीने टाकलेला बॉल. टप्पा पडल्यानंतर उचली कमी घेतली बॉलनं. सरळ यष्टीरक्षक ओमकारच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. शेवटचे बॉल असेल या ठिकाणी 13 आणि विजयासाठी 48 रनची गरज. 13 चेंडू आणि 48 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. हा शेवटचा बॉल देखील तेवढाच निर्णायक राहील, कारण इथे जर का मोठा फटका आला तर रिक्वायर्ड रन रेट थोडंसं कमी होईल पुढच्या 2 षटकामध्ये. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील शुभम कोहलीला, आणि जर का एखाद दुसरा विकेट मिळाला तर मात्र प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. ओव्हर द विकेट संकेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर क्रिएट केला करता शेवटच्या 2 बॉलवरती ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमवरती संकेत पाटील या गोलंदाजाने 2 षटकं हाताळली. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 22. एक गडी बाद करण्यामध्ये खरं संकेत पाटीलला यश मिळालं. आता येणारे बॉल असतील 12. विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 48. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. गावागावात चर्चा आहे जोरात, गावागावात चर्चा आहे जोरात. फेमस रायगड प्रीमियर लीग अचानक. सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन. रोहित तुळशीराम घरत आणि त्याचबरोबर प्रतीकजी पाटील उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं आम्ही या खरं तर स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया. या ठिकाणी पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि त्या पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा. ग्रुप ग्रामपंचायत नांदगावचे माजी सरपंच आदरणीय भगत साहेब अर्थातच काशीनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब आपण यावं. रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं या ठिकाणी आदरातिथ्य केलं जाईल ते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचं. तर आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर शिवरामजी पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत नांदगावचे सदस्य आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान मात्र या व्यासपीठावर केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे
की आपण या व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा आणि त्याचबरोबरीनं किशोरजी पाटील साहेब वडवले यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल. त्यांनी सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे रोहितजी गरज साहेब माजी उपसरपंच कृपग्राम पंचायत कसळखंड यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यावं. आपला सुद्धा योग्य तो सन्मान रॉकेट प्रीमियर लीगच्या निमित्ताने केला जाईल. त्याचप्रमाणे श्रावणजी पाटील किशोरजी पाटील यांचे पिताश्री त्यांचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशजी वाकडीकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातंय. किशोरजी पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे या कसळगण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय रोहितजी घरत यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. त्याचप्रमाणे या प्रतीकजी पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष पोईंजे पंचायत समिती प्रतीकजी पाटील कसळखंड यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय रॉकेट प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे आदरणीय भरतजी मांडे साहेब युवा मोर्चा खालापूर अध्यक्ष आहेत युवा मोर्चाचे भरतजी मांडे साहेब आपण सुद्धा यावं. हा सन्मान आपण स्वीकारावा. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊया आपण कमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. आणखीन एक विकेट खरं तर निर्णायक क्षणाला मिळवतोय या ठिकाणी भावेश कुरुंबळे हा गोलंदाज जो कांबे गावाला बिलॉंग करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय साई गावचा प्रतीक मोकल उर्फ भाई मैदानामध्ये दाखल होत असताना स्विचिटचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी. फ्लायटेड स्ट्रोक बॉल मात्र चाललाय बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार षटकार. ओमसाई मुद्रा भंगरपाड टीम ची बॅटिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे परंतु एका बाजूने आपण जर का पाहिलं तर संकेतचे 2 षटक आणि अनुरागचा तो निर्णायक षटक खूप इफेक्टिव्ह ठरला या मॅचमध्ये. इथून कमबॅक करावं लागेल या ठिकाणी. खरं तर पुन्हा एकदा ओमसाई मुद्रा भंगरपाड टीमला नितेश पाटील पाणदिवे यांच्याकडून देखील शुभेच्छा या स्पर्धेला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. संकेत भरपूर चांगली फिल्डिंग. आज चर्चेचा विषय बनला संकेत हा नाव कारण सातत्याने बिझी राहिला हा खेळाडू. मग बॉलिंग डिपार्टमेंट असेल किंवा फिल्डिंग कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आणखीन एक सिंगल आली. आता यावेळेस मात्र येणारे बॉल असतील 9 आणि विजयासाठी 40 रनची गरज आहे. 9 चेंडू 40 धाबा या 3 बॉलवरती किमान 2 मोठे फटके कंपल्सरी खेळावे लागतील. तेव्हाच तुम्ही या मॅचमध्ये आपलं अस्तित्व शेवटपर्यंत कायम ठेवू शकता कारण टार्गेट भरपूर मोठा आहे. भावेश कुरुंगळे खरं तर एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला. अष्टपैलू गुणवान खेळाडू कांबे गावचा यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं तर शेवटच्या क्षणाला डोळे बंद केले आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा बॉल. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज लवकर. कोणत्याही प्रकारची इजा खेळाडू होणार नाही याची काळजी मात्र आमच्या सर्व आयोजन कमिटीने घेतली आहे. लवकरात लवकर पाणी घेऊन मैदानात ताबा घ्या आपण प्लीज. मान्यवरांची उपस्थिती खूप मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळाली. येत्या कालावधीमध्ये खरं तर रायगड प्रीमियर लीगच्या धर्तीवरती अनेक अशा तुम्हाला प्रीमियर लीगच्या मोठमोठ्या स्पर्धा कालांतरामध्ये पाहायला मिळतील. खूप स्पर्धा आपण पाहतो सीझनच्या सुरुवातीला या लीग स्पर्धा आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला जाईल. खरं तर वासंबे प्रीमियर लीग 2022 श्री संदीप सुदाम मुंडे पुरस्कृत वासंबे प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा येईल. RPL सीझन 3 च्या धर्तीवरती सर्व या स्पर्धा. दुर्गसेवक अध्यक्ष आदरणीय सतीश हातमोडे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांनाही विनंती आपण देखील व्यासपीठावरती या गडकोट संवर्धन सातत्याने आपण पाहिल्या गड किल्ल्यांचे संवर्धन करणारे हे व्यक्तिमत्व आणि नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असणारे हे नाव या ठिकाणी पाहू शका सतीश हातमोडे. भरपूर चांगला खेळ आणि यावेळेस तुम्ही पाहताय सोना 11 तळेगाव या संघाचं पारडं आता हळूहळू जड होत चाललं. ज्या पद्धतीचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भावेश कुरुंगलेचं देखील कौतुक करावं लागेल.
एका बाजूला आपण पाहिलं अनुराग माळी, त्यानंतर संकेत पाटील हे प्रमुख गोलंदाज. इथे थोडंसं दडपण प्रेशर वाढत चाललंय. येणारे बॉल असेल 7 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत. मापी असावी 8 चेंडू आणि 40 धावांची गरज. 8 बॉल 40 धावा. शुभम थोडासा खरं तर दुखापतग्रस्त झाला, परंतु पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संघर्ष करण्यासाठी तो तयार झालाय. सचिनजी तांडेल माजी सरपंच खरं तर वासंबे यांचा हा संघ. फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटेड फटका. बॉल मात्र चालला स्क्वेअर लेग बॉलच्या दिशेमध्ये. 6 धावेसाठी आलाय षटकार आणि भीमर साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी. अतिशय क्रुशल डिसिजन असेल. जर का भीमर बॉल असेल तर 1+6 अशा 6 धावा मिळतील आणि जर भीमर नसेल तर एक लिगल बॉल डिलिव्हर होईल. त्यामुळे फार महत्वाचं राहील सोना 11 तळेगाव टीमसाठी. यावेळीचा बॉल तुम्ही पाहता शुभमने ज्या पद्धतीने खेळून काढलाय. ऑफिशियल पंच तुम्ही पाहता या ठिकाणी स्वतः सुनील पाटील सर पंचच्या भूमिकेमध्ये, नीरज राणावत सर देखील इथे आमच्या समवेत जॉईन झालेत. सचिनजी तांडेल यांचा हा संघ भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत या टीमची राहिली आहे आणि पंचांचा इशाराला इट्स अ बीमर बॉल. 1+6 7 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात. आता मात्र ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमला येणारे बॉल असेल आता 8. विजयासाठी धावा कराव्या लागतील. त्या म्हणजे 33 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 8 बॉल्स. भरपूर चांगला खेळ आतापर्यंत राहिला आणि फ्री हिटची संधी असेल शुभम कोहलीसाठी. बघा एक खराब बॉल भरपूर काही चित्र गणित बिघडून जातो सामन्याचं. तसा पद्धतीचा हा चेंडू डिलिव्हर या ठिकाणी करण्यात आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. फ्री हिटच्या बॉलमध्ये आक्रमण. हल्ला चढवलं शुभम कोहली या खेळाडूने. लगातार दुसरा षटकार. 22च्या अगेन्स्ट ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमसाठी संजीवनी देणारी ही इनिंग आता आपण पाहता मैदानामध्ये शुभम कोहली या खेळाडूच्या माध्यमातून. बॅट्समन जबरदस्त खेळ. 7 चेंडू आणि आता 27 रनची गरज आहे. 7 बॉल 27 धावा. त्यामुळे हा बॉल भरपूर निर्णायक असेल. बघा दुखापत झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगला खेळ. फुल टॉस बॉल बॅकफुटला गेले स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन एक नो बॉल. या षटकामध्ये नेमकं घडतंय काय? भावेश कुरुंगले नावाचा खेळाडू, त्याच्याकडून ही खराब कामगिरी आणि खेळाडू इथे बॉलर बाद होईल. फ्रेश बॉलर तुम्हाला यूज करावा लागेल. 5 धावा पुन्हा एकदा मिळतील बोनसच्या स्वरूपात. पुन्हा एकदा भगत साहेबांचा पण इथे आभार व्यक्त करूया. माजी सरपंच आणि सर्व त्यांचे सहकारी. आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेची शोभा इथे खऱ्या अर्थाने द्विगुणित केली आहे. फ्री हिट कंपल्सरी. 2 बीमर बॉल फेकले त्यामुळे भावेशला इथून बाद व्हावं लागलं. दुसरा फ्रेश बॉलर एका चेंडूसाठी इथे यूज केला जाईल. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमच्या माध्यमातून मगाशी म्हटलं बॅटिंग स्ट्रेंथ या टीमची चांगली आहे. शेवटचे 7 बॉल 22 धावा. इथे कमबॅक करावा लागेल सोना 11 तळेगाव टीमला. गोलंदाजी मार्कमध्ये पोस्टरी टीमचा खेळाडू यावेळेस विशाल भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. शेवटचा बॉल निर्णायक असेल. शुभम कोहलीचं कौतुक करावं लागेल. चौफेर टोलेबाजी. एका क्षणाला असं वाटलं होतं हा सामना एकतर्फा होतो की काय. 1 साइडेड मॅच. खरं तर सोना 11 तळेगाव संघाच्या बाजूला होती, परंतु भावेशनं फेकलेलं खराब षटक इथून पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी निर्माण झाली ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमला. भावेशच्या अगेन्स्ट आता खरं तर आपण पाहिला शुभमने 2 षटकार 1 चौकार लगावला आणि तदनंतर विशालला इथे पाचारण केलं गेलं. निर्णायक बॉल असेल या खरं तर मॅच मधला, या षटकामधला सोना 11 तळेगाव टीमसाठी. तो बॉल देखील महत्वाचा असेल ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमसाठी. ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल होता. कमबॅक केलाय. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केलाय. खरं तर बॉल एवढा चांगला नव्हता, परंतु शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळालं शुभमच्या माध्यमातून. परंतु परिणामी हा डॉट बॉल निर्णायक ठरतो या मॅच मध्ये सोना 11 तळेगाव टीमसाठी. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी 22 रनची गरज असेल ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमला. हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा. जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. असा जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा.
तांडेल आमचे संघ मालक आणि एका बाजूने आमचे सतीश कटेकर. खरं तर दोन संघ मालक व्यासपीठावरती आहेत, परंतु आनंद कोणाच्या वाटेला येईल हे फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर अग्नी परीक्षेला सामोरं चाललाय. यावेळी तुम्ही पाहताय खरं तर ओमसाई मुद्रा भंगारपाडा संघ, कारण ऐचीचा टार्गेट त्यांना चेस करायचा होता. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खराब झाली, दुसऱ्या षटकामध्ये खराब सुरुवात, तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं प्रतीकनं संघर्ष केला आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमनं. पण हे शेवटचं निर्णायक षटक. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार होतोय प्रथमेश कोळी. आणखीन एक खरं तर व्यावसायिक टेनिस क्रिकेटर गणेशपुरी संघाचा संघ नायक, त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवर. आणि समोर आपण पाहिलं तर साई टीमची रन मशीन प्रतीक मोकल, जो आता ओमसाई मुद्रा भंगारपाडा संघासाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 6 बॉल 22 धाबा, किमान 3 मोठे फटके कंपल्सरी खरं तर या षटकामध्ये खेळावे लागतील. बाबेशनं फेकलेले खराब चेंडू आणि त्यानंतर मात्र ही परिस्थिती इथे उद्भवली गेली आहे. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रथमेश कोळीला कमबॅक करावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर प्रतीक. खोला टाकला बॉल लो, फुल टॉप, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडण्याचा प्रयत्न. कुणाल तारेकर अतिशय चुस्त आणि तरबेज असा खेळाडू फिल्डरच्या भूमिकेमध्ये झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र फलंदाज बाद झालाय. प्रतीक मोकल बॅक टू द पॅव्हिलियन. पाच बॉल आणि आता 22 धावांची गरज. 5 चेंडू आणि आता 22 धावांची गरज. स्क्रीनमध्ये पाहता आमचे नीरज सर, ऑफिशियल पंच सुनील दादा देखील आहेत, त्याचबरोबरीने दीपकजी बोराडे, संतोषजी चौधरी. आज खरं तुम्ही पाहताय स्पर्धेच्या या ठिकाणी सुपर 16च्या लढती, परंतु मंगेशजी वाकडेकर यांनी केलेलं आयोजन न भूतो न भविष्यती. खरं तर असं आयोजन पुन्हा होणे नाही. पुन्हा एकदा मंगेश वाकडीकरच यापेक्षा चांगलं आयोजन करू शकतील, एवढी पॉवर क्षमता आहे. कारण असं म्हणतात ना, एखादं महान कार्य करण्यासाठी तिथे जातीवंत हवा, एड्या गाबाचं काम नाही असं संतांनी म्हटलं आणि मंगेश वाकडीकर साहेबांनी ते करून दाखवलंय. ओव्हर द विकेट. यावेळीचा बॉल लेफ्ट केला, सोडून दिलाय. वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र तुम्ही आता सिंगल रन देखील कम्प्लीट. स्ट्राईक रोटेट केली आहे. शुभम कोळी स्ट्रायकिंग एंडला आलाय. लगातार 3 सिक्सर लावले तर सतीशजी कटेकर यांच्याकडून फलंदाजाला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर हे मोटिवेशन आहे. यावेळेस खेळाडूंना मात्र इथे संधी आहे. 3 षटकार जरी लगावले शुभमने किंवा एका बाजूने जो नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मारुत जोगेलकर, तर मात्र 10,000चं कॅश प्राइज असेल. बॉल असतील 5 आणि विजयासाठी आता धावा करायच्या त्या म्हणजे 20. 5 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. शुभम वैयक्तिक 7 चेंडू 20 या धावसंख्येवरती खेळतोय. प्रथमेश एकाच परिसरातील एका विभागातील हे खेळाडू. यॉर्करचा प्रयत्न उडवला बॉलला स्क्वेअर लेग रिझन कडे. पहिली रन अतिशय वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी थोडासा लेझी थ्रो. 2 धावा देखील कंप्लीट. आता शेवटचे 4 बॉल विजयासाठी 18 रनची गरज. 4 चेंडू आणि 18 धावा. गणेशपुरी आणि कोंबडभुजे अशी ही 2 गावं अगदी एकमेकांच्या जवळ राहणारी ही 2 गावं सध्या स्थलांतरित झाली. शहरामध्ये वास्तव्याला ही गावं गेलीत, परंतु सध्याच्या घडीला हा संघर्ष आहे. खरं तर ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीमचा हा संघर्ष आहे सोनाई 11 तळेगाव संघाचा. बघू या संघर्षामध्ये कोणता संघ विजयी होतोय. शेवटचे बॉल आहेत 4. विजयासाठी 18 रनची गरज. ओव्हर द विकेट. शुभमसाठी यॉर्करचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. कौतुक करावं लागेल खरं तर प्रथमेश, कारण आतापर्यंत त्याने 3 चेंडू फेकले. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. आता 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 3 चेंडू आणि आता 17 रनची गरज. 3 षटकारासाठी 20,000 रुपये. सतीश कटेकर यांच्याकडून 10,000. महेश पाटील तोंडरे यांच्याकडून देखील 10,000. म्हणजे लगातार 3 षटकार आणि तब्बल 20,000चा कॅश प्राइज. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावांची गरज आहे. खरं तर आतापर्यंत आपण पाहिलं अनेक वेळा असे कारनामे अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिले. कार्लोस ब्राथवेटला कोण विसरेल. भरपूर चांगला खेळ त्याने केला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज टीम कडून. मोठा फटका बॉलला उडवलाय. सामना अजूनही संपलेला नाही हा सांगणारा हा मोठा षटकार येतोय ओमसाई मुद्रा भंगारपाडा टीम साठी.
डेकर यांच्याकडून अजून 2 षटकार मारले तर 15,000 रुपयांचा पारितोषिक असेल आणि लगातार 2 षटकारांसाठी किरण सुखदरे आणि महेंद्र ओसवाल यांच्याकडून 15,000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे सतीश कटेकर यांचे 15, हे 15, 30 आणि त्यानंतर मात्र अजून 2 मारले तर 10,000 महेश पाटील यांच्याकडून असणार आहेत. त्यामुळे तब्बल 40,000 रुपये लगातार 2 षटकारांना. यॉर्कर बॉल आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि इथे थोडासा हा संघ आता सुटकेचा निश्वास सोडेल. खरं तर सोना 11 तळेगाव संघाचं आता पारडं थोडं जड झालंय, कौतुक करावं लागेल. खरं तर या खेळाडूचा ज्या पद्धतीने हा खेळ खेळला आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळतोय सोना 11 तळेगाव टीमला. लास्ट बॉल खरं तर आता डिलिव्हर करायचा आहे. आता 10 धावांची गरज आहे. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल, परंतु गोलंदाज आहे प्रथमेश कोळी. ऋषी ठोंबरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना लास्ट बॉल आणि 10 रनची गरज. 1 चेंडू आणि 10 धाबा. फलंदाज यार आणि यावेळेस विजयी संपादन होतोय. खरं तर विजय संपादन करतोय तो म्हणजे सोना 11 तळेगाव संघ. माजी सरपंच सचिनदादा तांडे यांच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये आणि हार्ड लक सतीश शेठ कटेकर. खरं तर आपल्या संघानं जो संघर्ष केलाय तो भरपूर चांगला संघर्ष होता आणि हा खरं तर या मॅच मध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करतो सोना 11 तळेगाव टीम. सर सन्माननीय या ठिकाणी राजेशजी लबडे साहेब आणि त्याचबरोबर आमचे मित्र पंच राजेंद्र सर, आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅच 12 चेंडूमध्ये 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा खेळाडू खारघर गावचा कोहिनूर ओमकार पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. माजी सरपंच सचिन तांडे साहेब यांच्याकडून 2,000 आणि ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील यांच्याकडून 500. सन्माननीय अजय भागीत सचिनजी ताटील यांचे मेहुणे यांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय अजयजी भागीत सचिनजी तांडे यांचे मेहुणे खूप चांगले व्यक्तिमत्व, त्यांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील खारघर. मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळी साकारलेली बऱ्याच दिवसानंतर ओमकारची ही बॅट टळपली. जो चांगला खेळाडू आहे खारघर गावचा या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सचिनजी तांडे यांच्याकडून 2,000 आणि दिनेश पाटील सदस्य यांच्याकडून 500 रुपये असे एकूण 2,500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ओमकार पाटीलला देण्यात येईल. महाराजांची प्रतिमा मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात त्याला देखील देण्यात येईल. खरं तर खारघर प्रीमियर लीग मध्ये आपल्या स्वप्नातील बाईक या खेळाडूने पटकावली होती. त्यानंतर आपण पाहिला गोडच्या मैदानात देखील आपल्या स्वप्नातील बाईक या खेळाडूने पटकावली आणि सातत्याने चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्लीज ओमकार थोडंसं बोलावं, थोडंसं. चला, बरेचसे खेळाडू चांगले खेळतात पण तो बोलतात कमी, त्यातलाच ओमकार आहे. शुभेच्छा असेल ओमकार आणि सचिन दादा तुम्हाला.